Students, today we start topic number 13, congruence of triangles from standard 8 maths. First, we take the revision or first we recall. पहिल्यांदा आपण या त्रिकोणांची एकरूपता, त्या प्रकरणाची उजळणी, जो भाग आपल्याला इयत्ता 7वी मध्ये झालेला आहे त्याचा आपण अभ्यास करूया. फ्रॉम द फिगर ट्रायंगल PQR इज गिवन. आकृती बघितली तुम्ही तर त्रिकोण PQR दिलेला आहे. ऑब्झर्व दिस फिगर केअरफुली and write the answers of the questions. आकृतीचं निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपण द्यायचे. पहिला क्वेश्चन आहे, राईट अँगल अपोजिट टू साइड PR. याचा मराठी अर्थ असा आहे, PR च्या विरुद्ध किंवा बाजू PR च्या विरुद्ध किंवा समोरच्या कोणाचे नाव लिहा. ॲट द अँगल अपोजिट टू साइड PR. आता आकृती मध्ये बघितली तर PR ही साइड आहे, ही बाजू आहे. PQ एक आहे, QR एक आहे आणि PR एक आहे. तर PR च्या अपोजिट अँगलचं नाव विचारलेलं आहे. PR चा अपोजिट आपण बाण बघितला तर आपला हा अँगल येतो. म्हणजे इथं जे आन्सर आहे तिथं नेम ऑफ अँगल अपोजिट टू साइड PR इज अँगल Q असेल. Q हा PR च्या समोरचा कोण आहे. सेकंड क्वेश्चन आहे, विच इज द साइड अपोजिट टू अँगल R. आता कोण R च्या अपोजिट म्हणजे विरुद्ध किंवा समोरील बाजूचं नाव काय. हा पहिल्यांदा अँगल हा R शोधा. हा अँगल R आहे. त्रिकोणाला 3 कोण असतात. हा अँगल P एक आहे, अँगल Q एक आहे, अँगल R एक आहे. या अँगलच्या समोरील बाजूचं नाव आपण असा बाण बघितला, समोर बाजू टाकला तर बाजू हे येते, बाजू PQ. त्याला आपण काय म्हणतो, साइड PQ असं म्हणतो, साइड PQ. क्वेश्चन नंबर 3 आहे, which angle is included by side PQ and side PR. आता बाजू PQ आणि बाजू PR या दोन बाजूने इन्क्लुडेड म्हणजे समाविष्ट केलेला, दोन बाजूने तयार केलेला कोण कोणता. इफ यू ऑब्झर्व द फिगर, जर तुम्ही ही आकृती बघितली तर साइड PQ म्हणजे ही साइड आली, ही साइड, आणि साइड PR म्हणजे ही साइड आली. दोन्ही ज्या साइड आहेत याच्यामध्ये P हा कॉमन व्हर्टेक्स येतो, कॉमन व्हर्टेक्स तोच अँगल असतो. दोन्ही बाजूनी तयार केलेला कोण, बाजू PQ आणि बाजू PR. तर आपण बघितलं तर अँगल P हा दोन्ही बाजूने समाविष्ट केलेला कोण, इन्क्लूड म्हणजे समाविष्ट. आन्सर आहे अँगल P. क्वेश्चन नंबर 4 बघा, विच साइड इज इन्क्लुडेड बाय अँगल Q अँड अँगल R. कोण Q आणि कोण R यांनी समाविष्ट केलेल्या बाजूचं नाव काय. इन्क्लुडेड म्हणजे समाविष्ट केलेल्या. अँगल Q आहे, अँगल R आहे. जे अँगल आहेत त्या अँगलच्या मधली बाजू म्हणजे अँगलने तयार केलेली बाजू, म्हणजे जे अँगलचं नाव आहे तेच ना बाजू येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. सो साइड QR इज इन्क्लुडेड बाय अँगल Q अँड अँगल R. इथं आपल्याला लिहिता येईल साइड QR असं लिहिता येईल. नेक्स्ट पॉइंट आहे, कॉन्करन्स ऑफ ट्रायंगल्स. आता तुम्ही 7वी मध्ये कॉन्करन्स 1 to 1 करस्पॉन्ड्स याचा आपण अभ्यास केलेला आहे. For more study of this concurrence of triangle,
observe these two triangles. Triangle ABC is one triangle, triangle ABC, and triangle XYZ. हे दोन ट्रायंगल आहेत. Write the one-to-one corresponds of vertices in which the two triangles are congruent. आता दोन त्रिकोण कोणत्या संगतीने, करस्पॉन्ड्स म्हणजे संगतीने, अर्थ कोणत्या संगतीने कॉन्ग्रुएंट आहेत, एकरूप आहेत, ते आपल्याला ओळखायचं आहे. फर्स्ट द आयडेंटिफाय द करस्पॉन्ड्स. तर करस्पॉन्ड्स आयडेंटिफाय करताना एक क्रम घ्यायचा, क्रम. आता सपोज आपण हा अँगल ट्रायंगल ABC घेतला, ABC, दिस इज द सिम्बॉल ऑफ करस्पॉन्ड्स, चिन्ह आहे. आता ABC हा क्रम घेतला तर AB ला इकडे एकरूप कोणती बाजू येईल? AB ला हा अँगल X कॉन्ग्रुएंट, याचा मिनिंग काय आहे? अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल X एकरूप आहे. साइड AB कॉन्ग्रुएंट साइड XZ आणि साइड BC कॉन्ग्रुएंट साइड YZ. हे असं त्याच क्रमाने जायचं, एकरूप बाजूंच्या क्रमाने जायचं. आता आपण एक संगती लिहिली आहे ABC. ABC ला एकच संगती कशी येईल, करस्पॉन्ड कसं येईल बघा. आता AB एकरूप कुठली येणार आहे? XZ. ही बाजू एकरूप आहे म्हणजे XZ येईल, XZ, आणि हा Y. ही झाली संगती. ABC याला करस्पॉन्ड म्हणतात, करस्पॉन्ड्स XZY. आता आपल्याला ही संगती कळली. आता हे दोन त्रिकोण जे आहेत ते कोणत्या संगतीने एकरूप आहेत आहे ही संगती घ्यायची. मीन्स इथं काय होईल बघा, ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल XZY. The next point is टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंट्स. कॉन्ग्रुएंट टेस्ट त्याला मराठीमध्ये याला एकरूपतेच्या कसोटी असं म्हणतात. समोर मी इथं दोन ट्रायंगल काढले, ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल XYZ. ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल XYZ. हे दोन ट्रायंगल आपल्याला कोणत्या कसोटी एकरूप आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे. पहिल्यांदा एस टेस्ट काय बघा. थ्री साइड्स, इफ थ्री साइड्स ऑफ वन ट्रायंगल आर congruent with three sides of another triangle, then two triangles are congruent by yes means side test. Yes meaning is side. एका त्रिकोणाच्या तीन बाजू अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूची एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाजू कसोटीने एकरूप असतात. If we observe these two triangles, here we write the congruent parts. Side PQ congruent side XY येते बघा. Side QR congruent side YZ and side PR congruent side XZ. हे तीन साइड आपण एकरूप दाखवले. Therefore we write triangle PQR congruent with triangle XYZ by yes test. हे दोन त्रिकोण yes या टेस्टने कॉन्ग्रुएंट आहेत. Then second test is
A टेस्ट मीन्स अँगल साइड अँगल टेस्ट. त्याचं मिनिंग काय बघा. टेस्ट कधी येते. इफ टू अँगल्स ऑफ वन ट्रायंगल अँड इट्स इन्क्लुडेड साइड. आपण सुरुवातीला बघितलेलं आहे. म्हणजे अँगलनं इन्क्लुडेड म्हणजे समावेश केलेली बाजू ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट विथ two angles and its included side of another triangle, then we say this triangle ABC and triangle SRT are congruent by ASA test. तर ह्या टेस्टची प्रूव्ह करण्यासाठी आपण त्याचे कॉन्ग्रुएंट पार्ट बघूया. इन ट्रायंगल ABC and triangle SRT. If you observe here, angle A congruent angle कोणता आहे ते बघा. A हे सिम्बॉल आहे. या दोन्हीचा अर्थ आहे की दोन कॉन्ग्रुएंट आहेत. अँगल S. देन साइड AB कॉन्ग्रुएंट. AB ला हे सिम्बॉल आहे बघा. एक आडवी रेषा आहे. इथे SR वरती एक आडवी रेषा आहे. So side AB congruent side SR. Then angle B congruent angle कोणता येतो बघा. R येतोय. आता हे दोन कोण A आणि B अनुक्रमे अँगल S आणि R ची कॉन्ग्रुएंट आहेत. या दोन्हीच्या मधली इन्क्लुडेड साइड AB इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट विथ साइड SR. Therefore write triangle ABC congruent triangle SRT by ASA test means angle side angle test. Then test number 3 SAS test side angle side test. बाजू कोण बाजू कसोटी. इन ट्रायंगल ABC and triangle XYZ या दोन ट्रायंगल मधले कॉन्ग्रुएंट पार्ट आपण सुरुवातीला लिहून घेऊया. इफ यू ऑब्जर्व दिस फिगर, साइड AB कॉन्ग्रुएंट साइड XY येते बघा. हे कॉन्ग्रुएंटचा सिम्बॉल आहे. देन अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल हा Y येतो. हा सिम्बॉल अँगल Y अँड साइड BC कॉन्ग्रुएंट साइड YZ means two sides of first triangle and its included angle. त्या दोन बाजूने समावेश केलेला थोडक्यामध्ये दोन बाजूंच्या मधला कोन are congruent with two sides and its included angle of another triangle. Then we say triangle ABC congruent triangle XYZ by SAS test. म्हणजे हे दोन त्रिकोण SAS या कसोटीनुसार कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप आहेत. देन नेक्स्ट टेस्ट इज AAS टेस्ट और SAA टेस्ट. अँगल अँगल साइड किंवा साइड अँगल अँगल कसोटी. कोण कोण बाजू किंवा बाजू कोण कोण कसोटी. आता यात बाजूच्या आकृती निरीक्षण करा. ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल EFG मध्ये दोन ट्रायंगल मध्ये अँगल P कॉन्ग्रुएंट अँगल आहे E. अँगल Q
कॉन्ग्रुएंट अँगल आहे एफ. जर एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाचे एकरूप असतील तर जो रिमेनिंग अँगल आहे तो कॉन्ग्रुएंट असणारच आहे. मीन्स इथं पी कॉन्ग्रुएंट ई आहे, क्यू कॉन्ग्रुएंट एफ आहे, तर हा जो आर राहतो अँगल आर तो जी शी कॉन्ग्रुएंट असणार आहे. कारण काय की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किंवा सर्व कोणाच्या मापाची 180 असते. हे दोन एकरूप आहेत म्हणजे हा सुद्धा कसा असणार आहे, एकरूप असणार आहे. आणि इथं बाजू सुद्धा एकरूप दिलेले आहे. वन साइड क्यू आर कॉन्ग्रुएंट साइड एफ जी. म्हणजे तिन्ही कोण एकरूप असले म्हणजे दोन ट्रायंगल ते एकरूप आले. ट्रायंगल पी क्यू आर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ई एफ जी बाय AAS टेस्ट. बाय AAS टेस्ट. लास्ट टेस्ट इज हायपोटेन्युअस साइड टेस्ट. याला मराठीमध्ये कर्ण भुजा कसोटी म्हणतात. दिस टेस्ट इज यूज इन राईट अँगल ट्रायंगल. आता हायपोटेन्युअस हा काटकोन त्रिकोणाचा असतो म्हणजे फक्त या काटकोन त्रिकोणात वापरता येते. हा टेस्ट काय बघा, hypotenuse and one side of one triangle is congruent with the hypotenuse and one side of another triangle, then we say these two triangles are congruent by hypotenuse side test. Means in right angle triangle PQR and triangle BCD. तर अँगल क्यू आणि अँगल सी 90 आहे म्हणून हे दोन ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहेत. हायपोटेन्युअस पहिल्या ट्रायंगलचा पीआर आहे पीक्यूआरचा म्हणजे सगळ्यात मोठी बाजू हायपोटेन्युअस असते किंवा काटकोनासमोरची बाजू हायपोटेन्युअस. कॉन्ग्रुएंट विथ हायपोटेन्युअस बीडी अँड वन साइड मीन्स साइड PQ कॉन्ग्रुएंट साइड BC. आता इथं आपण तिसरा अँगल क्यू आणि अँगल सी लिहायची आवश्यकता नाही कारण ते ऑलरेडी राईट अँगल ट्रायंगलमध्ये कॉन्ग्रुएंट आहेतच. सो वी राईट ट्रायंगल PQR कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल BCD बाय हायपोटेन्युअस साइड टेस्ट. आता यावर आधारित प्रॅक्टिस सेट 13.1 आहे. फक्त ते दोन ट्रायंगल कोणत्या कसोटीने आयडेंटिफाय आहे कॉन्ग्रुएंट आहेत हे तुम्हाला ओळखायचं आहे. तो तुम्ही प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा आहे. थँक्यू.